शुभ सायं सर्वेभ्यः। आज हम पढ़ रहे हैं बहुव्रीहि समास। समास प्रकरण हमारा चल रहा है जिसमें हमारा अंतिम समास का भेद जो है वो बहुव्रीहि समास हमारा बाकी है। तो आज हम बहुव्रीहि समास पढ़ने वाले हैं। जैसे कि हमने समास इस प्रकरण में शुरुआत में ही देखा था कि समास में कुछ समास में प्रथम पद प्रधान होता है, पद प्रधान होता है। कुछ समास में उत्तर पद प्रधान होता है, कुछ समास में दोनों पद प्रधान होते हैं। जैसे कि द्वंद्व समास में दोनों पद प्रधान है। वैसे बहुव्रीहि समास में पूर्व ना तो पूर्व पद प्रधान होता है, ना ही उत्तर पद प्रधान होता है। तो यहाँ पर कौन सा पद प्रधान होता है? तो अन्य पद प्रधान होता है। अन्य मतलब कौन सा? जो पद जो पद सामासिक पद में है ही नहीं, ऐसा पद प्रधान होता है। मतलब क्या है कि समास में जितने पद है उन पदों का मिलके जो भी अर्थ व्यक्त हो रहा है वो पद मुख्य होता है, जिसे कहते हैं अन्य पद प्रधान। ठीक है, यहाँ पर तीसरा ही पद प्रधान होता है। बहुव्रीही समासामध्ये अन्य पद प्रधान असतं, म्हणजेच काय? तर या ठिकाणी तिसरंच पद प्रधान असतं। समासामध्ये जे पद आहेत पूर्वपद आणि उत्तरपद, त्या दोन्हीही पदापैकी एकही पद प्रधान नाही, तर दोन्ही पदाचा मिळून जो अर्थ व्यक्त होतो असं जे तिसरं पद आहे, तिसरी व्यक्ती असेल, वस्तू असेल, ती प्रधान आहे, ती मुख्य आहे। म्हणजेच काय की ती तिसरी व्यक्ती किंवा ते तिसऱ्या पदाचा अर्थ सांगण्यामध्ये तात्पर्य आहे। पहिल्या समासामध्ये असलेल्या पहिल्या पदाचाही अर्थ सांगण्यामध्ये तात्पर्य नाही आणि दुसऱ्याही पदाचा अर्थ सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, तर त्या दोन्ही पदाचा मिळून जो अर्थ आहे तो सांगण्यामध्ये तात्पर्य आहे। म्हणून बहुव्रीही समासामध्ये म्हटलेलं आहे की अन्य पद प्रधान आहे। समजले इथपर्यंत? अन्य पद प्रधान काय? उदाहरणामध्ये अजून स्पष्ट होईल। उदाहरण इथे काय दिलेलं आहे? चतुर्मुख असं उदाहरण दिलेलं आहे। प्रथम पद आहे चतुर, मूळ शब्द आहे चतुर, उत्तर पद आहे मुख। आता चत्वारी मुखानी हे एक दुसऱ्याचे विशेषण विशेष आहे। मुख शब्द नपुंसकलिंगी आहे आणि किती मुख आहेत? तर चार मुख आहेत। म्हणून मुख शब्दाचं बहुवचन झालं पुस्तकानी, प्रमाणे पुस्तकं, पुस्तके, पुस्तकानी। आणि चत्वारी हे त्यात चतुर हे त्याचं विशेषण आहे, म्हणून ते सुद्धा नपुंसकलिंगामध्ये चत्वारी झालं। ठीक आहे, संख्या आपण शिकलेलो आहोत पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंगामध्ये कशा प्रकारे चालतात। पुल्लिंगामध्ये चत्वार, स्त्रीलिंगामध्ये चतस्र आणि नपुंसकलिंगामध्ये चत्वारी। त्यामुळे इथे चत्वारी मुखानी असं झालेलं आहे। ठीक आहे, आता या उदाहरणामध्ये चतुर्मुख, प्रथम पूर्व पद आहे चतुर आणि उत्तर पद आहे मुख, त्याचं विग्रहामध्ये चत्वारी मुखानी असं झालेलं आहे। चार सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, मुखही सांगण्यामध्ये तात्पर्य नाही, तर चार मुख ज्याला आहेत असा कोणीतरी तिसरा व्यक्ती तो सांगण्यामध्ये तात्पर्य आहे, ते पद सांगण्यामध्ये तात्पर्य आहे। आणि असं कोण आहे? तर ब्रह्मदेव आहेत की ज्यांना चार तोंड आहेत। ठीक आहे, आणि तो अर्थ व्यक्त करण्यासाठी यस्य स वापरलं जातं, ते आता पुढे आपण नियमामध्ये पाहणारच आहोत। इथे फक्त एवढं समजून घ्या की अन्य पद प्रधान आहे म्हणजे कशा पद्धतीने अन्य पद प्रधान आहे। समजले? काही शंका आहे? नाही सर. ठीक है, पुढे बघा। समस्त पद का लिंग अन्य पद के अनुसार होता है। समस्त पद का लिंग अन्य पद के अनुसार होता है, मतलब क्या? अभी यहाँ पर ऊपर वाले वही उदाहरण यहाँ पर देखिए। चतुर्मुख, ये जो सामासिक पद है, समस्त पद है, ये पुल्लिंग में है या स्त्रीलिंग में है या नपुंसकलिंग में है? बताओ जल्दी। चतुर्मुख पुल्लिंग एक वचन. पुल्लिंग एक वचन में, राम के जैसे चतुर्मुख हुआ है, सही है। ठीक है, लेकिन मूल जो मुख शब्द है वो तो नपुंसकलिंग में है, इसी के कारण विग्रह में मुखानी हुआ ना। तो फिर यहाँ पर सामासिक पद जो है वो पुल्लिंग में कैसे हुआ? तो वही यहाँ पर बताया। तर मी सांगू. समस्त पद का जो लिंग है वो अन्य पद के अनुसार होता है, और अन्य पद यहाँ पर क्या है? ब्रह्मदेव है, जो कि ब्रह्म क्या है? पुल्लिंग है, इसलिए चतुर्मुख यह पुल्लिंग में हुआ। समजलं इथपर्यंत? समस्त पदाचे लिंग जे आहे ते अन्य पदावरती अवलंबून आहे। अन्य पद जर पुल्लिंगी असेल तर सामासिक पद सुद्धा पुल्लिंगी होणार आहे। भलेही समस्त पदामध्ये जे शब्द आहेत, जी पद आहेत
ती मूळ पुल्लिंगी असोत की स्त्रीलिंगी असोत की नपुंसकलिंगी असोत. समजलंय? हो सर. ठीक है, तीसरा नियम बघा. बहुव्रीहि समास में विग्रह करते समय सामासिक पदों के रूप अपने खुद के लिंग के अनुसार होते हैं. ठीक है, समस्त पद बताया किसके अनुसार होगा, अन्य पद के अनुसार समस्त पद होगा. ठीक है, लेकिन विग्रह कैसे होगा, विग्रह लेकिन जो सामासिक पद में जो पद है वो पद मूल जिस लिंग में होंगे उस लिंग के अनुसार, खुद के लिंग के अनुसार ही होंगे. जैसे चतुर्मुख ही उदाहरण यहाँ पर लिया है ताकि आपको अच्छे से समझ में आए. चतुर्मुख यह पुल्लिंग में हुआ क्योंकि अन्य पद जो ब्रह्मदेव है वो पुल्लिंग में है, इसलिए चतुर्मुख पुल्लिंग में हुआ. लेकिन चतुर्मुख इस सामासिक पद में चतुर और मुख जो शब्द है, तो मुख शब्द मूल है जो नपुंसक लिंग में है और चतवारी तो उसका विशेषण हुआ. तो नपुंसक लिंग में है मुख शब्द, इसलिए उसके रूप जो है नपुंसक लिंग के अनुसार हुए चतवारी मुखानी. समझ में आया? हो सर. चौथा नियम देखिए. बहुव्रीहि समास में समस्त पद विशेषण होता है और अन्य पद विशेष्य होता है. देखो, ये तो सरल ही है. समस्त पद जो है वो विशेषण रहेगा. किसका विशेषण रहेगा? अन्य पद का विशेषण रहेगा, क्योंकि वो अन्य पद का अर्थ बता रहा है. जैसे चतुर्मुख यह विशेषण हुआ और इसका अर्थ कौन है, ब्रह्मदेव, ये विशेष्य हुआ. ठीक है, जिसको बताया जा रहा है, जिसका अर्थ बताया जा रहा है, स्पष्ट किया जा रहा है, वो विशेष्य रहेगा. तो ब्रह्मदेव यहाँ पर विशेष्य है, अन्य पद और चतुर्मुख यह क्या है, विशेषण. समझ में आया यहाँ तक? हो. इथपर्यंत समजलंय? पुढे पहा. बहुव्रीहि समास में विग्रह करते समय अन्य पद का अर्थ व्यक्त होने के लिए विग्रह में यत और तत् सर्वनाम का प्रयोग अन्य पद के लिंग के अनुसार किया जाता है. अन्य पदाचा अर्थ व्यक्त होण्यासाठी, म्हणजे अन्य पद पुल्लिंगी आहे, स्त्रीलिंगी आहे किंवा काय आहे हे व्यक्त होण्यासाठी विग्रहामध्ये यत आणि तत् सर्वनामाचं रूप, सर्वनामाची रूपे वापरली जातात. ती कोणत्याही विभक्तीमध्ये वापरली जाऊ शकतात अर्थानुसार. ठीक आहे, जसं इथे पहा, उदाहरण पहा. पीतांबरः पुल्लिंगी आहे, पीतांबरः की ज्याने पीतांबर धारण केलेला आहे असा कोणीतरी व्यक्ती. मग कोणते दोन शब्द आहेत, एक आहे पीत आणि दुसरा आहे अंबर. आता या ठिकाणी सुद्धा आपसामध्ये विशेषण विशेष आहे ना, पीत हे विशेषण आहे आणि अंबर हे विशेषण आहे. आणि पीत आणि अंबर मिळून जो पितांबरः समास झालेला आहे, हा पूर्ण सामासिक पद, हे पूर्ण सामासिक पद सुद्धा कोणाचे तरी विशेषण आहे, कोणत्या तरी व्यक्तीचे विशेषण आहे. ठीक आहे, पुढे बघा. अंबर शब्द कसा आहे, नपुंसक लिंगी आहे, म्हणून पीतम अंबरम असं झालं. नपुंसक लिंगामध्ये रूप झालं पीतम अंबरम. कोण आहे तो, कोणीतरी मनुष्य आहे, व्यक्ती आहे, पुल्लिंगी आहे. आणि तो पुल्लिंगी आहे हे आपल्याला कशावरून समजलं, तर सामासिक पदावरूनच आपल्याला समजलं की अन्य पद कसं आहे, पुल्लिंगी आहे. कारण की पितांबरः असं झालेलं आहे, पितांबरी झालेलं नाही. म्हणून यत सर्वनामाचं पुल्लिंगाचं रूप वापरलं गेलं, यत आणि तत् सर्वनामाचं. यस्यतः ज्याचे आहे तो, पीतम अंबरम यस्यतः पिवळे वस्त्र ज्याचे आहे तो, कोण, कोणता तरी व्यक्ती. ठीक आहे. आता इथेच जर समजा स्त्रीलिंगी असतं, ठीक आहे, पितांबरच्या ऐवजी पितांबरी असतं, तर विग्रह कसा झाला असता, कोण सांगताय? पितांबरी असतं तर विग्रह कसा झाला असता? पीत प्लस अंबरी. पीतम अंबरम, याचा पितांबरच कसं केलेलं आहे आपण, पीतम अंबरम यस्य सह. तसं पितांबरी जर पीतम स्त्रीलिंगामध्ये असेल, अंबरम यस्यासः सा. यस्याः यस्यासा सा. बरोबर, यस्याः सा. खूप छान, सा. बरोबर. पीतम अंबरम यस्याः सा. पिवळे वस्त्र जिचे आहे ती, कोण, स्त्री, कोणतीही महिला असेल, कोणी असेल. समजलंय तुम्हाला यत आणि तत्ची कशी रूप वापरायची आहे? हो सर.
पुढचं उदाहरण बघा. शुभानना. शुभ आणि आनन असे दोन शब्द आहेत. आनन शब्द नपुंसकलिंग आहे. शुभम आननम यस्याहा सा. पवित्र किंवा मंगलमय जिचं मुख आहे अशी ती, जिचं आहे ती कोण? महिला, लक्ष्मी थोडक्यामध्ये असं. पुढे बघा. आता दोन्ही मध्ये षष्ठी विभक्ती आहे यत आणि ततची, शेवटी सप्तमी आलेली आहे बघा. प्रभूत सलीलम. प्रभूत सलीलम असा समास आहे. विग्रह कसा आहे? प्रभूतम सलीलम यस्मिन तत्. प्रभूत म्हणजे खूप, सलील म्हणजे पाणी, ठीक आहे. पुष्कळ पाणी यस्मिन कोणती विभक्ती आहे? यस्मिन कोणती विभक्ती वचन आहे? यस्मिन कोणती बहुवचन. विभक्ती वचन कोणतं आहे? तर प्रथमा बहुवचन. यस्मिन. यस्मिन, सॉरी. तस्मिन, यस्मिन पंचमी. नाही. पंचमी. यत आणि तत् सर्वनामाची रूप पाठ करावी लागतील. यस्मिन हे सप्तमी विभक्ती एक वचन आहे. प्रभूतम सलीलम यस्मिन तत्. पुष्कळ पाणी आहे ज्याच्यामध्ये ते काय? पात्रम. आता हे नपुसक लिंगामध्ये उदाहरण आहे म्हणून पात्र नपुसक लिंगाचं उदाहरण घेतलं की पात्रम आहे, पात्र आहे ज्याच्यामध्ये पुष्कळ पाणी आहे असं. आता इथे प्रभूत सलीलमच्या जागेवरती जर प्रभूत सलील असतं तर पात्र हो. पात्र तर शब्द नपुसक लिंग आहेत, पात्र होणारच नाही कारण की ते अन्य पद आहे, ते स्वतःनुसार चालणार आहे. तिथे तडाग घ्यावं लागेल. सरोवर, पुष्कळ पाणी ज्याच्यामध्ये आहे ते काय? सरोवर किंवा तळ. आणि तत्च्या जागेवरती काय येईल? यस्मिन तत्च्या जागेवरती काय येईल? हा. यस्मिन सहा. हा, यस्मिन सह. समजलंय? यत आणि तत् सर्वनामाची रूप कशी वापरायची आहेत? हो काही सर. आहे? नाही. ठीक आहे. आता पुढे उदाहरणच आपल्याला सोडवायची आहेत. बघा. बहुव्रीही समास समजलाय. मूळ काय आहे? अन्य पद प्रधान आहे. अन्य पद ज्याप्रमाणे आहे, ज्या लिंगामध्ये आहे त्या लिंगामध्येच समस्त पद होणार आहे. विग्रहामध्ये मूळ शब्द ज्या लिंगामध्ये आहेत त्या लिंगामध्ये मूळ शब्दाचा प्रयोग करायचा आहे. त्यानंतर अन्य पदाचा अर्थ व्यक्त करण्यासाठी विग्रहामध्ये यत आणि तत् सर्वनामाची रूप वापरायची आहेत. कारक प्रकरणानुसार ज्याप्रमाणे अर्थ होईल त्याप्रमाणे. ठीक आहे. जसं पाणी ज्याच्यामध्ये आहे असं म्हणायचं आहे, त्यामुळे यस्मिन तत् असं म्हटलं. ज्याचा आहे असं म्हणायचं असेल तर यस्य सह, यस्य तत् असं होईल. ठीक आहे. ते उदाहरणामध्ये लक्षात घ्या. आता बहुव्रीही समासाचे भेद किती आहेत? तर बहुव्रीही समासाचे दोन भेद आहेत. एक आहे समानाधिकरण बहुव्रीही समास आणि दूसरा आहे व्यधिकरण बहुव्रीही समास. अब ये जो तो भेद है उसमें समानाधिकरण बहुव्रीही समास किसे कहते हैं? जिस समास में पूर्व पद और उत्तर पद दोनों में समान विभक्ति होती है उसे समानाधिकरण बहुव्रीही समास कहते हैं। इसका आंसर मैंने आपको पहले भी शॉर्टकट में दिया था कि ये आपस में विशेषण विशेष्य होते हैं। ऐसे करके मैंने आपको एक वाक्य नंबर बताया था पीताम्बर के समय में, उसी के आधार पर ये भेद है। समानाधिकरण बहुव्रीही समास मतलब क्या? उस समासिक पद में, बहुव्रीही समास के जिस उदाहरण में समस्त पद में जो भी पद है उनमें विग्रह में समान विभक्ति होती है, उस समास को समानाधिकरण बहुव्रीही समास कहते हैं। समान है विभक्ति जिसमें, वो क्या है? समानाधिकरण विभक्ति। और समान विभक्ति किसमें? विग्रह में समान विभक्ति होती है। सामासिक पद में विग्रह करते समय
जो भी पद है उन सभी पदों में समान विभक्ति होती है, एक जैसी विभक्ति वचन होता है, उसे कहते हैं समानाधिकरण बहुव्रीहि समास। अब उसमें समान विभक्ति क्यों होती है? क्योंकि वो शब्द, वो पद आपस में विशेषण विशेष्य बनते हैं। जैसे पीताम्बर, इसमें पीत और अंबर ऐसे दो शब्द है, दो पद है, जिसमें अंबर मतलब क्या है? वस्त्र होता है, आकाश पे अर्थ होता है, लेकिन यहाँ पर वस्त्र कपड़े अर्थ है। तो पीत का अर्थ क्या है? पीला। ठीक है, पीला वस्त्र, ऐसा है। तो वस्त्र का विशेषण बनेगा पीत, और अंबर जो है, वस्त्र का अर्थ जो अंबर जो है, वो क्या बनेगा? विशेष। समजतंय? आणि विशेषण विशेष्य जे आहेत त्यांची समान विभक्ती होत असते, त्यामुळे या समासाला समानाधिकरण बहुव्रीही समास असं म्हटलं जातं. पीतम अंबरम समान विभक्ती झालेली आहे. काही शंका आहे? समजतंय? टाटा संपला का तुझा होय? नोटिफिकेशन आले. आवाज येतोय अंबिका मॅम? आवाज आहे. हो सर.